श्री स्वामी समर्थ. अध्याय 10. श्री गणेशाय नम. गाठी होते पूर्व पुण्य, म्हणून पावलो नरजन्म. यांचे सार्थक उत्तम करणे, उंचित आपणा. ऐसा मनी करोनी विचार, आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार, स्वामी समर्थ अस्तिपे हावेरी नामक ग्रामी. यजुर्वेदी गृहस्थाश्रमी, बाळप्पा नामे द्विजकोनी. राहत होते आनंदे, संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती. सावकारी सराफी करीती, जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसाराते उबगले. सद्गुरु सेवेंचे दिवस आले, मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती, तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती, कोठे आता भेटेल. पंचपक्वान्ने सुवर्ण ताटी, भरोनी आपणा पुढे येती. पाहुनी या स्वप्नी ऐशा गोष्टी, उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. माया पाश दृढ तर, विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी, ऐसे सांगोनी सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडे मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदा रत, ईश्वर भक्त तेसांची. परितया नाही संतती, म्हणून या उद्विग चिंती. मग शिवाराधना करीती, कामना चित्ती धरोनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन, भरवसा पूर्ण असावा. ऐकोनी या वरासी, आनंदले मानसी. वार्ता सांगता कातेंसी, तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथविधी. चिदंबर नामभिधान, ठेवी येले तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान, बाळ वाढू लागले. पुढे गेले मोजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निंघटू शिक्षा व्याकरण, काव्यग्रंथ पढविले. एकदा यजमानांचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी, पूजे लागी आणिले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजासी प्राण येऊनी. तत्वता चालू लागला, हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगद्गुरुरार्थ अवतरले. असं पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवूनी, द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी, ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोनी, दीक्षितांते समजले. जले भरले होते घट, तयांसी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त, आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझी, पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत, दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त, दात त्यांची लागेना. यांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांशी सांगून, दादा आपुली लावावी. रावबाजींशी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगतीत दीक्षित, ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती, तया वेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राज्य लक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजींचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी, दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती, आम्ही त्यांते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी, आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढवण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकला वृत्तांत, अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रकटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा संबंध सदा परिसोत. प्रेमळ भक्त. दशमोध्याय. गोड हा श्री स्वामी राजापर नमस्तु. शुभ भवंतु. श्रीरस्तु.